गाईज आता तुम्ही बघत आहात हे इंद्रायणी नदीचं अकराळ विक्राळ रूप. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर, म्हणजे पाऊस एवढा पडतोय आणि हे बघा हे जे पावसाळ्यातलं माकड आहे ना, हे याला बाहेर जायचंय फिरायला आणि इथं गव्हर्नमेंट सांगतंय की बाहेर फिरू नका, या ठिकाणी पूर्ण पाणी भरलेलं आहे सगळीकडं आणि हिला जायचंय. ही म्हणते की चला आपण पाणी बघायला जाऊ, म्हणजे आणि मला तयार केलंय. सो आता आम्ही निघालोय. आता आम्हाला माहित पण नाही मी कुठे जायचंय. जस्ट एक राईड काय असं जस्ट लॉंग कुठली ड्राईव्ह राईड करायची तुला? लॉंग ड्राईव्ह करत जाऊया. हे असं आहे बघा मित्रांनो, आणि आता माहित पण नाही कुठं जायचं, प्लेस बी माहित नाही तुला. प्लेस नाही माहिती, बट जस्ट असं मावळ वगैरे असं फिरून मावळात जायचंय तुला. इथं धबधबा तुझ्या शेजारी आलाय, घराच्या शेजारी. इथं पाऊस पडतोय आणि हिला मावळात जायचंय आणि आता ही तयार इच्छा केलंय मला. असती, वीकेंड आहे, इच्छा आहे मला weekend. असं वाटतंय की वीकेंडला नेमकं पाऊस सुरू झालाय, पावसाळा आहे, तर जरा फिरायला जावं. तरी हे मिस्टर नाही ना. काय नाही ना, आता चाललोय. आता जायचं कुठं माहिती नाहीये. वाजलेत आता 11, 11:30 वाजलेत आणि जायचं कुठं हे पण माहिती नाही. आता कुठं बोंबलत फिरणार आहे ते पण माहिती नाहीये. पण चला आता निघालोय, तर आज बघूयात आम्ही काय आज मजा करतो आमच्या व्हिडिओ मध्ये. सो चला, बाय बाय. तर गाईज आत्ताच आम्हाला एक प्लेस आम्ही गुगलला सर्च केली आहे. ती आहे जाईबाई माता मंदिर. आणि आता आम्ही तळेगावच्या चौकामध्ये आहे. इकडे आम्हाला धबधबा वगैरे दिसत आहे या ठिकाणी. सो आता आम्ही तिकडे चाललोय. चलो. सो गाईज आम्ही आलो आहे इथं जाईबाई मंदिराच्या इथे. पण आता प्रॉब्लेम नेमका झालाय. आता इकडं तुम्ही बघू शकता, या ठिकाणी ह्या आपला एक्सप्रेस वे आहे आणि ह्या साईडला मॅगडी आहे बघ. ह्या साईडला जे आहे ना मॅगडी दिसत असेल. आता ऍक्च्युली प्रॉब्लेम पण असं झालं की खूप पाऊस पडतोय. सो मोबाईलला आम्ही कव्हर टाकलेलं आहे, तर आम्हाला माहिती नाही की त्या कव्हर मधनं तुम्हाला किती दिसतंय. पण हा जो एक्सप्रेस वे आहे ना आपला, याच्या खालनं जायला एक काइंड ऑफ छोटा सबवे आहे. आणि इकडनं असं गेलं की वरती जर तुम्हाला जे डोंगर दिसत आहेत त्या साईडला आहे जाईबाई माता मंदिर. आणि आम्ही जसं बघितलं ना तिकडे मस्त धबधबा वगैरे होता. पण आता अनफॉर्च्युनेटली आम्ही गाडी तिकडे लावली आहे, आमची 2 व्हीलर, आणि इकडनं चालत जायचं होतं. पण आम्हाला अजिबात असं रिस्क घ्यावंसं नाही वाटत आहे, कारण पाणी बघू शकता तुम्ही. या साईडला पण आपण थोडं पुढे जाऊयात. या साईडला बघा तुम्ही, इकडनं आम्हाला जायचं होतं, पण आम्हाला माहिती नाही किती खड्डे आहेत किती काय. सो आम्ही रिस्क बेटर नाही घ्यायचं ठरवलंय. सो काय करायचं आता? हायवेने आता सरळ जायचं, जिथं भेटलं तिथं थांब. तर आता आम्हाला माहिती नाहीये गाईज आम्ही काय करणार आहे. आमचा पोपट झालेला आहे. सो आता काय करायचंय मग उर्वशी, आता सांगतो. पाण्यातून नको जायला बाबा, काहीच आयडिया नाही. तिथं बघा फुल पाणी फ्लो आहे.
तुम्हाला माहिती पण नाही ते पाणी किती खोल आहे किती वर आहे काहीच आयडिया नाही. जास्त खोल तर नसणार आहे, कारण लाईन आपण बघितली ना त्या रस्त्याची आणि याची जास्त खोल नाहीये. पण जर तुम्हाला एक हा हिडन स्पॉट आहे ऍक्च्युली, जाईबाई माता मंदिर. आपलं जो उर्से टोल नाका आहे एक्सप्रेसवे वरचा, त्या उर्से टोल नाक्याच्या म्हणजे उर्से जे गाव आहे त्या गावातनं तुम्हाला यावं लागतं आतमधनं. आणि जर तुम्ही म्हणजे तुम्हाला तिकडे जायचं असतं तर एक्सप्रेसवे वरनं खाली उतरायला रस्ता नाही, त्यामुळे तुम्हाला टू व्हीलर असो कार असो तुम्हाला गावातनच यावं लागतं आणि मॅगडीच्या इथं पार्क करावं लागतं, मग इकडनं जाता येतं. तसं आम्हाला तर आज जाता येणार नाहीये, पण जेव्हा समजा हे पाणी कमी झालं तर ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही ट्राय करू शकता. एक हिडन स्पॉट आहे हा, आणि तिकडे धबधबा आहे, प्रॉपर धबधबा आहे. पण आता आज तर आम्ही मिस करतोय, तो बघूयात आता आम्ही दुसरं आज काय करू. आंबा उचलू द्या. तर गाईज फक्त याच्यासाठी ही व्यक्ती जी आहे, अरे ही व्यक्ती जी आहे ती फक्त याच्यासाठी एवढ्या लांब घेऊन आली आहे मला. पण मस्का तो गाईज आता तुम्ही बघत आहात हे इंद्रायणी नदीचं अकराळ विक्राळ रूप. आता आम्ही कामशेतच्या थोडस अलीकडे आहे, आणि हा ब्रिज तुम्हाला माहितच असेल. ह्या साईडला इकडे रेल्वे क्रॉसिंग होती, त्या साईडला क्रॉसिंग करून आपण येतो. तुम्ही बघू शकता की हे 0.5 वरती 1 ला तर याच्यामध्ये शेवणी आहेत का? सो गाईज हे माकड फायनली आता ज्या ठिकाणी आज यायचं होतं किंवा जे साध्य करायचं होतं फिरून, सो हा स्पॉट तर आयकॉनिक स्पॉट आहे, सगळ्यांना माहीतच असेल. तर आम्ही आहे लोणावळ्याच्या कुठला पॉइंट आहे याला नाव माहिती नाही मला, बट हे जे गार्डनच्या इथला पॉइंट मी शोधून सांगेल तुम्हाला नाव. हा पॉइंट बऱ्याच जणांना माहिती असेल. इकडे खाली एक्सप्रेस वे आहे आणि या साईडला धबधबे, पूर्ण फॉगी ऍटमॉस्फिअर आहे, पूर्ण फॉग आहे. हे बघ आता पूर्ण दिसतंय क्लिअर. सो आता आपण मध्ये मध्ये जातंय मध्ये येतंय असं. सो हा आहे तो, बोला आता आपण आलेला आहात या स्पॉटला, आपली प्रतिक्रिया द्या आपली. आज इतक्या छान स्पॉटला आलेलो आहे की तुम्ही इथून जो view वाव, हे बघ आता बघताय ना, तो एक आत्ताचा जो व्ह्यू आहे मध्येच क्लिअर व्ह्यू झालाय आता कम्पॅरेटिव्हली, आणि आता बऱ्यापैकी क्लिअर दिसतंय.
तो हाच व्ह्यू घ्यायला सॉरी हाच व्ह्यूचा तू कसं वाटतंय तुला मग आता फायनली? फायनली खूप दिवसानंतर मुलगा बाहेर पडली आहे. आणि एवढ्या हळू बोलते आहे जसे काय बाकीचे लोक येऊन हिला हेच करणार. काय लोकांना घाबरायचं असतं हे. आणि हे असे जे लोक आहेत ते म्हणतात की आपण तिकडे जाऊन ब्लॉक करू आणि इथे येऊन एवढं हळूहळू बोलतात. असं काहीच नाहीये. मला ते खूप बघा आवाज परत बघा. आणि माझा घरी आवाज- घरी हा आवाज बघायचा कसा असतो. या इकडे बसूया. कशाला काय हो तुम्ही काय करताय? चालू केलं का तू? हो तुम्ही तर लोणावळ्याला गेले होते ना? गाईज लोणावळ्याला गेलो होतो. आणि आता तर 6च वाजताय. आम्ही गेलो होतो. व्हिडिओ तुम्ही बघितला असेल पूर्ण. आम्ही गेलो होतो कितीला गेलो होतो? 11ला. हो 2 स्पॉट केले फक्त आम्ही. आणि याला खूप मी सांगितलं होतं हिला की बरेच धबधबे बंद आहे तर जाऊ नको. पण आपल्याला म्हणजे भाजा धबधबा म्हणजे भाजा केव्स आणि तो धबधबा आणि त्याच्या पुढचा जो छोटा वॉटरफॉल आहे तोही नाही करता आला. कारला केव्स वगैरे ते पण नाही करता आलं. आणि भुशी मी डॅम म्हटलं होतं तुम्हाला की आपण आहो जस्ट लॉंग ड्राईव्हला जाऊ. लॉंग ड्राईव्ह तुझ्या पप्पांनी असं एवढा घाण पाऊस होता जरा कमी पाऊस मध्ये लॉंग ड्राईव्ह करायचं असतं ना. पण तो आपण विकेंडला प्लॅन केला आणि तिला नेमकं बेसिकली तुम्ही weekendलाच जर किती या हे व्हिडिओ पाऊस मध्ये जर आला. तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल ना ते काय खाल्लं होतं चहा आणि बन मस्का खायला गेला जायचं होतं. हा ते पण एक होतं 25 मला बन किलोमीटर मस्का लांब- खायला guys, तिकडे 25 जायचं. किलोमीटर लांब नेलं. इथं घरात बसल्या मी चहा पितो हिला फक्त बन मस्का एवढ्या लांब जायचं होतं. तिथला बन मस्का खूप स्पेशल आहे गाईस. तुम्हाला मी ऍड्रेस पिन काय करते. ऍड्रेस नको सांगू त्यांना. शॉप सांगते तुम्ही पण एकदा जाऊन त्याला ट्राय भाजी करा. नव्हती तुझं ते बघून जातील तिथं बन मस्का खायला. गेले पाहिजे ना त्यांनाही कळेल ना की काय इतक्या लांब जातात बन मस्का खायला. सो आमचा डे आमची जिरलेली आहे आणि आमचा डे आज संपलेला आहे. इकडे 6:15 झालेले आहे. आणि कसं 11ला होतं? निघलो. आमच्या इथून लोणावळा 1.5 तासावरती आहे. आम्ही 11ला निघलो आणि आम्ही घरी 5:30ला घरी पोहोचलो पण होतो आम्ही. म्हणजे 1.5 तास जायला 1.5 तास यायला अंदाजे 3 तास आमचे गेले. हार्डली आम्ही 3 तास लोणावळ्यामध्ये होतो. फक्त गाडीवरती भिजत होतो जे आम्ही इथंच भिजलो असतो कुठे. आणि हिच्यामुळे आम्हाला तेवढ्या लांब जाऊन भिजावं लागलं आणि फक्त ते नजारे दिसले धबधब्यांचे. बाकी आज View काही केलं किती नाहीये. छान होते. त्यातला व्ह्यू छान होता का बस. मस्त त्या चहा पहाडांवर पितोय मी ग. मस्त पाणी वाहत होतं. एकदम तेव्हा नाही बोलता भारी आलं तिथं वाटत. तिथं तिथं ब्लॉग नाही करता आला. काहीच तुम्ही हा व्हिडिओ मध्ये बघितला असेल तिथं काही बोलत नव्हती. थंडी आता मी वाजत घरी होती चहा मला. पितोय तर खूप आता पाणी इथं ओली बनवते. झाली होती ना तर खूप थंडी वाजत असू होती. दे असू दे. सो आजचा ब्लॉग हा इथेच संपतो आहे. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आम्ही जाऊ कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊ. हिच्यासारखं मी सडन प्लॅन नाही करणार. आपण छान व्हिडिओ पहिले प्लॅन करून जायचं ना. अचानक म्हणायचं सकाळी उठल्या ना की मी नाही चल चल म्हणलं ही कुठेतरी बोलली होती. जायचं. व्हिडिओच्या स्टार्टिंगला लोकांनी मी नव्हती बघितलं. म्हटली. असू दे. तुमचा plan बाय होता. बाय केलंय. तुला काय बोलायचं ते बोल. तुमचा प्लॅन होता की कुठेतरी जायचं म्हणून म्हटलं की 11ला ठीक आहे चला मग आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ. आणि ते कुठे जायचं तर लोणावळा साईडला जाऊ म्हटलं. तिकडं थोडं छान असेल ऍटमॉस्फिअर म्हणून. मला थोडी माहिती इतका पाऊस असेल. भयंकर पाऊस होता. सो गाईज अशा प्रकारे घरी आलो आम्ही आणि आमचे पूर्णपणे प्लॅन फ्लॉप झालेला आहे. बाय बाय.